तर मंडळी, हे बटाटे मी आता शिजायला लावतो. साधारण 3 बटाटे घेतलेत छोटे. तर आज याची एक वेगळी रेसिपी येणार आहे. तर तुम्हा सर्वांना अंगारका चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आजची रेसिपी उपवासाची आहे. नीट पहा, पूर्ण व्हिडिओ पहा. लक्षात नाही राहिलं तर परत परत पहा. आपण भेटू थोड्या वेळाने. ऑडिओ जंगल. तर मंडळी नमस्कार. एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज मी तुम्हाला उपास भाजणीचे थालीपीठ कसं करतात ते दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: उपास भाजणी हे रेडीमेड मी पीठ आणले आहे. लागेल आपल्याला मिरची, ओली मिरची, हिरवी मिरची, बटाटे शिजवलेले 2-4 मोठे असतील तर 2 घ्या. हे साधारण पीठ पाव किलो, साधारण म्हणजे पाव किलो आहे. आणि लागेल साजूक तूप किंवा तुम्ही डालडा वापरू शकता. तर हे कसं करायचं ते मी तुम्हाला आता दाखवतो. तर त्यासाठी मला बटाट्यांची सालं सोडून ते मॅश करून घ्यायचे आणि मिरच्या बारीक चिरून घ्यायच्यात. तर त्या मी आता करून घेतो. तर तुम्हा सर्वांना अंगारिका चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या परिवाराकडून. अंगारिका चतुर्थी म्हणजे दर मंगळवारी येणारी जी चतुर्थी आहे तिला अंगारिका चतुर्थी असे म्हणतात. आणि साधी आपली दर महिन्याला चतुर्थी येते ती मंगळवार सोडून कुठल्याही वाराला येते तिला संकष्टी चतुर्थी असं म्हणतात. या अंगारिका चतुर्थीपासून काही जण उपास धरायला सुरुवात करतात. तसं आम्ही पण आज केला आहे. या अंगारिकेपासून आमचे उपास, माझ्या आईच्या वेळेला आमचे उपास मोडले होते ते आम्ही या अंगारिकेपासून उपास सुरुवात केलेत. आज जवळजवळ 11 ते 12 वर्षांनी आम्ही उपास धरणार आहोत. बघूया टीक धरते का. उपासाचे खरं तसे वेगवेगळे पदार्थ असतात. साबुदाणा वडा, खिचडी, उपासाची भेळ, मिसळ उपासाची, असे पदार्थ असतात. पण थालीपीठ हे बहुतेकांना माहीत नाही आहे. तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि हे असं पीठ बाजारात सुद्धा आपल्याला उपलब्ध भेटतं आणि तुम्ही घरी सुद्धा करू शकता. मी हे पीठ आता रेडीमेड आणलेलं आहे वहिनीच्या कामावरून. वहिनी आपली जिथे कामाला जाते तिथूनच आणलं. आणि हल्ली व्हिडिओ करायला वेळच मिळत नाही जास्त, कारण शेताची पण कामं आहेत, मोलमजुरीला जावं लागतं. हाच खरा सीझन महिना आहे पैसे कमवायचा. आणि शेताची कामं पण असतात ना बाकीची. वहिनी कामाला जातेच, त्याबद्दल प्रश्नच नाही. पण हा आमचा फावल्या वेळेतला बिझनेस आहे, शेताच्या कामांना जायचा.
मी आता मिरची ही बारीक चिरून घेतो. तुम्ही जरी मिक्सरला लावलीत बारीक केलीत तरीसुद्धा चालेल. आणि हां, कोणी याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकतं. तुम्ही टाकलीत तरी तुम्ही जर टाकत असाल कोथिंबीर आणि उपवासाला जर तुम्हाला चालत असेल कोथिंबीर तर तुम्ही जरूर टाका. तुम्हाला चालत असेल तर. हां, मी सांगतोय म्हणून असं नाही. तुम्हाला चालत असेल उपवासाला तर. पण काही जणं टाकतात कोथिंबीर उपवासाला. आणि असं मध्येच एखादा नाश्ता झाला तरी केला तरीसुद्धा चालेल याचा. आणि हे जे आहे थालीपीठ हे पोटभरीचं थालीपीठ आहे. तर मी या मिरच्या बघा बारीक चिरून घेतो. अशा बारीक चिरून घेतो. आपण भेटूया थोड्या वेळाने. तर मी आता हे बटाटे मॅश करून घेतो. अरे राहिलं वाटतं सोडायचं. हे बघा असं मॅश करून घ्यायचं आपल्याला बटाटा. बटाटा थोडासा जरा जास्तच शिजवायचा जेणेकरून तो सहज मॅश होईल. आणि या मिरच्यांचे तुकडे ते पण मी मॅश करून घेतो. तर मंडळी हे बघा मी मीठ टाकतो आता. हे असं मॅश करून घेतलंय. अजून टाकू थोडं? थोडं टाका, कारण थोडं खारट पण पाहिजे ना. हाताला मीठ लागतं का मला तर झोंबेल. म्हणून हा मग तुलाच मळायचं आहे पुढचं. पण माझ्या हाताला चटके वाजते, हे वाजते. तुम्ही एवढं वाज ना. साधारण मी 1 चमचा मोठा मीठ टाकलेला आहे. मीडियम आपण नाश्त्याला घेतो तसा. चव घेऊन तुम्ही मीठ त्याच्यात ॲड करू शकता. हे बघा मी असं मॅश करून घेतलं आहे. आता ह्याच्या पुढे वहिनी करणार आहे, कारण ह्याच्या पुढचं मला जरा करायला कठीण जाईल. हाताला माझ्या थोडी इजा झाल्यामुळे. अगं बाई उपास मजला गेला बाई. तरी पण उपास मजला गेला. त्याच्यात मिक्स करून घेते का डायरेक्ट करू? नाही, त्याच्यातच मिक्स करायचं.
मिक्स कर त्याच्यात. तुमच्याकडे जर मिरची अवेलेबल नसेल तर तुम्ही लाल तिखट म्हणजे साधी मिरचीचं पूड असते ती वापरलीत तरी चालेल. हिरवी मिरची असेल जर खरडा केलात नुसत्या मिरचीचा तर तरीही चालेल. थोडं थोडं घेऊ त्याच्यात कालवला. थोडं अजून सगळं घेऊ. नको, थोडं थोडं घ्यायचं. थोडं थोडं घ्यायचं आपल्याला पीठ. ते मिठाचा अंदाज बघू. जिऱ्याचा वास बघा कसा येते. ताई त्याच्यात तर बोलतं असं कालून घ्यायचं आहे बघा. वहिनीने असं कालवत आहे सगळं. पीठ आणि बटाटा सगळं एकत्र करायचं थोडं 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 थोडं. आणि जर आपल्याला पाणी लागलं तर पाणी घ्यायचं. पाणी लागलं तर म्हणजे लागणारच पाणी. तसे जसे तुम्ही पराठ्याला जसं कालवता त्याच्यापेक्षा जरा हे कसं सैल त्याच्यात असं बटाटा पण कालवायचंय. मिक्स झाला पाहिजे. ते हे पण बटाटा मिरचीचा खरडा केलाय तो पण मिक्स झाला पाहिजे ना. आणि शक्यतो बटाटा जरा जास्तच शिजवा तुम्ही जेणेकरून तो सहज मॅश होईल. छान झालं पीठ. त्या मिरच्या आपलं तिखट पण होते ना. हो. तर तुम्ही इथपर्यंत बघितलं. थांब जरा. हे तुम्ही इथपर्यंत बघितलं. आता ह्याच्या पुढे आम्ही तुम्हाला थोड्या वेळ नंतर दाखवतो थोड्या वेळाने. तर मंडळी वहिनीने ह्याच्यामध्ये थोडंसं परत पीठ घेतलं कालवायला. थोडं थोडं घ्यायचं आहे. पाव किलोचा अंदाज मी तुम्हाला म्हटलं. पण आपल्याला जसं पीठ त्याच्यात मावेल तेवढंच घ्यायचं आहे. तुम्हाला थोडक्यात करायचे असतील तर तुम्ही थोडक्यात करा. बटाटा न टाकता जरी तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल. नुसते सुद्धा होतात ते. किसून बटाटा केलात टाकून तरी सुद्धा चालेल. फक्त तो बटाटा किसल्यावरती लगेच पाण्यात टाका. आता काळा पडेल. हां, ती पण रेसिपी आम्ही तुमच्यापर्यंत आणूच त्याची. पाणी घ्यायचं पण तो फुगणार आता. आणि हे पीठ आहे हे फुगतं. आता मीठ बरोबर लागलं असेल ना सगळ्याला. काय पीठ घेते तू. हा ना. जरा ही टोकी सरळ करा. या टोकाला आहे. ह्याच्यात नाही संपला. आता वहिनी ह्याच्यामध्ये थोडं थोडं ॲड पीठ करेल. जसं तुम्ही चपातीचं भाकरीचं पीठ जसं मळता पराठ्याचं तसंच मळत घ्यायचं आहे. कारण हे पीठ फुगतं. अंदाज घेत घेत पाणी घ्यायचं आहे. आपण भेटू थोड्या वेळाने. पाणी टाकू. बरं. इथं मध्ये टाका थोडं पाणी. अंदाज घ्यायचा आहे बस. पाण्याचा. बस एवढं पाणी. आता आम्हाला अंदाज बसलेला आहे. थोडं थोडं पेल्यामध्ये पाणी घ्या आणि त्या अंदाजाने घ्या पाणी.
कारण तो पाणी रे भाकरी आणि चपातीचं पीठ आपण मळतो तसंच मळायचं ना, तसंच तीच लेवल. मळायचं. हां. फक्त आपण याच्यात बटाटा घेतलाय ना, बटाटा घेतलाय. हा त्याच्यात कसं आपला काहीच नसतो. हो. हां, इथे टाका थोडा. हाय रे गरमी, हाय रे गरमी, हाय रे गरमी उफा, हाय रे गरमी, गरम गरम गरमी हाय. अगं बाई उपास मज लागला. भुकलेली आत्ताच, कसा दिवस जायचा. अरे पडलास. लास्प. बघा पाणी घेऊन थोडं थोडं वहिनी गोळा मळत आहे. असंच अजून आपल्याला पाणी लागेल थोडं थोडं. आणि ते कसे करायचे ते पण नीट बघून घ्या. तरी एका हातानेच घेतले, 2 हाताने नाहीच. हां, माझा हात थोडासा डेंजर आहे ना, आता मीच मळलं असतं. पाणी हवं. थोडंसं टाका, इथेच टाका खाली. पातुकलीच्या खेळामधली राजा आणि मिरची चिरलेत ना? राणी. हा त्या मला ना हे करायला होतं, त्यामुळे हे नाही होत. तर मंडळी तुम्ही मिरच्या अशा चिरून नाही नका करू, खरडा करा तुम्ही, खरडाच खरडा. करा तुम्ही. खरडा केला की मस्त. हरद्यावरती डाव लाजनी अधुरी कहा भातुकलीच्या खेळा. सोनू का बघते अशी तिरकी. हरद्यावरती डाव दरी कहाणी कसे बोलावे. बघा कसा गोळा केला. आता ताटाला चिकटलेला आहे तो पण काढते, नाही तर तुम्हाला वाटलं ताटाला चिकटलेलंच ठेवणार. ताट वहिनी अगदी चकाचक करून घेणार आहे आता बघा तुम्ही. हा वहिनी एक पण कण ठेवत नसते पिठाचा. याच्यासाठी 1 लाईक पाहिजे. सब असलं तरी चालेल, तसं काही नाही. हा लाईक करा, कमेंट करा. कमेंट तर जरूर करा. चांगलं आहे, चांगलं आहे का वाईट आहे ते सगळं काय कमेंट करा. जो वाईट काय करू नका, जरा चांगल्याच करा. आय होप तुम्ही आत्तापर्यंत चांगल्याच कमेंट करताय आणि आम्हाला रिस्पॉन्स सुद्धा छान येतो. रस्त्याने जाता येता आम्हाला बोलत असतात तुमचे व्हिडिओ चांगले असतात, छान असतात, आम्ही बघतो, लाईक करतो. त्याबद्दल ज्यांनी जे आम्हाला सांगतात त्यांचे धन्यवाद, आभार. असेच पाठीशी राहा. हो आमचे व्हिडिओ पाहत राहा. हीच तुम्हाला विनंती आहे. आज अंगारिका चतुर्थी स्पेशल आम्ही हाच व्हिडिओ केलेला आहे. उपासाचे थालीपीठ.
तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ बघितलात का? बघितला नसेल तर जरूर पहा. आम्ही कसे जांभळं खातो. आणि ह्याच्या पुढे एक व्हिडिओ येणार आहे, भाग दुसरा व्हिडिओ. आधी त्याचा भाग 1 गेलेला आहे. दुसरा पण भाग आता येणार आहे लवकर, तो पण पहा. तर आपलं हे पीठ आता मळून रेडी आहे. आपण भेटू थोड्या वेळाने, म्हणजे आपल्या आता थोडं चुली ते पुढे 5-10 मिनिटं ते ठेवणार हम्म. आणि मग हे करायला घेणार. म्हणजे जसं आपण पोळीला पीठ मळून ठेवतो तसं 5-10 मिनिटं ठेवायचं, म्हणजे चांगला पीठ येतो करायला. आणि मग आपण भेटू चुली पुढे, कारण गॅसची सध्या बचत करायची आहे. सिलेंडर मिळताना बोंबाबोंब होते, म्हणून आम्ही थोडा थोडा वापरतो चहासाठीच. बाकी कशासाठी आम्ही जास्त वापरत नाही. सगळं अगदी चुलीवरतीच करायला लागतं. आता आम्ही गावी आहोत म्हणून चुलीवर आम्ही आता गावी आहोत म्हणून आता आम्हाला चूल जमते. मुंबईला असतं तर बोंबाच मारायला लागल्या असत्या, गावालाच यावं लागलं असतं. गावचं घर शोधायला लागलं असतं. तर आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी बघा, इथे वहिनी थालीपीठ कसं करायचं ते दाखवत आहे. बघा इथे तिने प्लास्टिकची पिशवी घेतली, त्याला पाणी लावलं आहे, खाली डिश आहे, आता त्याच्यावरती ती थालीपीठ करत आहे. आता इथे मी हे साजूक तूप तव्याला लावून घेतो. हे बघ, हे असे गोळा करून घेतले, आपण पोळीला करतो तसं घेतलंय. हे बघा थापते. बस 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 बोला रे. आधी थोडंसं छोटंसंच बनवलंय. थोडे छोटे छोटे बनवायचे आपल्याला, जास्त जर मोठे बनवता येत नसतील तर. पलीकडे ह्याच्यावर हे बघा, आपण त्याच्यात तूप सोडूया जरा चारी बाजूनी. तवा पण जास्त तापून नाही घ्यायचा, थोडासाच घ्यायचा. हे बघा, वरती तूप नको लावत बसू. ना मिरची काढावं नंतर. मिरची डिश घेतो. हा छोटे छोटेच करणार आहे. नाही, तो पहिला कसं होतं बघायला केलं तुम्ही. ते मोठं जरासं हे करायला पाहिजे, मळायला पाहिजे. तर आपलं हे बघा थालीपीठ तयार आहे. मी आता ते प्लेटमध्ये काढून घेतो आणि पुन्हा थोडंसं तेल लावणार आहे. पण वहिनीचं थालीपीठाचं ते तयार झालं करून का मग लावणार आहे. जरासं मळल्याबरोबर बघा. हां, मळायला पाहिजे ना. मला जसे ज्या साईजपर्यंत तुम्हाला करायचे आहेत तसे तुम्ही करू शकता. दुसरी पण एक कृती, तव्यावरती तूप टाकायचं आणि तव्यावरती जरा पाण्याचा हाताला घेऊन पाणी घेऊन आणि गोळा ठेवायचा आणि त्याच्यावरती तुम्ही तव्यावरच गरम तव्यावरतीच थापू शकता. पण ते जरा डेंजर आहे, म्हणून हे साधी सोपी पद्धत तुम्हाला आम्ही दाखवत आहोत. हात भाजण्याची त्याला शक्यता असते. बस आता हे काढायच्या वेळेला हाताला थोडंसं पाण्याचा हात लावून
पाण्याचा हात करायचा, हात आपला, आणि मग तव्यावर पालटी करायचं. मी आता इथे तूप टाकतो. बस बस बस, थांबव, पाण्याचा हात लाव. बांगड्या घरामधून बस बस. ते पिशवी तुम्हाला अशी टाकून करता येईल? चिटकेल ना पिशवी, त्याला बारकी पिशवी दे. पिशवी दे, पिशवीवर कर. हां, आपण आता हे त्याला थोडंसं चारी बाजूने जरासं तूप टाकूया, जेणेकरून कडा त्याच्या सुटल्या जातील. बघा किती इझी सुटलं. तुम्ही असेच करून बघा, खूप छान लागतात. मी जरा हॉलमधला लाईट घालतो. हां, किचनमधला घालू? हां, हो का? पाहिजे हां. हा व्हायला पाहिजे. हल्ली स्टॉलवर सुद्धा असे थालीपीठं मिळतात खायला. उपासाचे साधे सुद्धा मिळतात, उपासाचे सुद्धा मिळतात. काढतो ना. हे झालं. वरचं जरसं हे करते. हा नाही खुर्ची ना. हम्म. हम्म. यो फुगला. काढायचं. हं. पाण्याचा हातला. आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी, आपली थालीपीठ तयार आहे. हे बघा, मस्त मस्त झाले. खायला या, उपासवाल्यांनी खायला या. लवकर लवकर या आणि आपण फस्त करूया. हे बघा उपासाचं थालीपीठ. आता आम्ही खाण्याचा आनंद घेतो. तुम्ही पण या आमच्या तुम्ही पण या. स्वाद घ्यायला. हे बघा, कसं झालं ते मी सांगतो आता. मस्त झालंय. काय तिखट मीठ काय हा. व्यवस्थित झालंय? नाही, मीठ व्यवस्थित लागलं. मला वाटलं मीठ जास्त झालं की काय. पहिल्यांदा बघितला तो खारट जास्त झालेला, मला माहिती होतं पीठ तर काय. मंडळी, तुम्ही पण असंच करून बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि
आमचे नवीन नवीन व्हिडिओ पहा. आणि आम्ही आताच काही खोबऱ्याची चटणी केली नाही. आम्ही अशी ह्याच्याबरोबर काय? चटणी सध्या केली नाही, आम्ही जरा घाईमध्ये आहोत. तुम्ही असेच खाणार बनवल्यात आहोत. तर ते खोबऱ्याची चटणी बनवा, तिखट तिखट जरा छान लागेल. खोबऱ्याची चटणी, दही याच्याशी तुम्ही खाऊ शकता. तर चला तर मंडळी, बाय बाय. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय. या थालीपीठ खायला.